वैष्णवी आत्महत्या प्रकरणी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेला 28 मे पर्यंत पोलीस कोठडी. फरार बाप बेट्याला 7 दिवसांनी अटक. फरार असताना राजेंद्र हगवणेचा निर्लज्जपणा उघड. पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातनं आलिशान गाड्यांनी प्रवास. हॉटेल, फार्म हाऊसवर झोडल्या पार्ट्या. अटकेनंतरही राजेंद्र हगवणेचा माज कायम. माध्यमांनी पश्चातापाबद्दल प्रश्न विचारताच नकारार्थी हात हलवत प्रतिक्रिया. अटकेपूर्वीचा हगवणे बापलेकाचा हॉटेलमध्ये जेवतानाचं सीसीटीव्ही समोर. हुंडाबळी घेणाऱ्या बापलेकाचा हॉटेलमध्ये मटणावर ताव. खसपटे कुटुंबाला धमकावणारा आणि हगवणेचा साथीदार निलेश चव्हाणच्या विकृत कारनाम्यांचा पर्दाफाश. छुपा कॅमेरा वापरून पत्नीचेच आक्षेपार्ह व्हिडिओ बनवल्याचं उघड. वैष्णवी आत्महत्या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार. दोषींना कठोर शिक्षा होणार. कसपटे कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांचं आश्वासन. मंत्री गिरीश महाजनांनीही घेतली कसपटे कुटुंबियांची भेट. मुख्यमंत्री फडणवीसांनी व्हिडिओ कॉलद्वारे दिला धीर. आरोपींना धडा शिकवल्याशिवाय शांत बसणार नसल्याची दिली ग्वाही. 6 जूनचा शिवराज्याभिषेक सोहळा कायमस्वरूपी बरखास्त करा. तिथीप्रमाणेच कार्यक्रम करा. संभाजी भिडेंचं वक्तव्य. तर संभाजी भिडेंना काळं फासण्याचा मराठा क्रांती मोर्चाचा इशारा. मान्सून 1 जूनपर्यंत मुंबईत दाखल होण्याची शक्यता. अरबी समुद्रातल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मान्सूनचा प्रवास वेगवान. केरळात पुढील 2 दिवसात मान्सून पोहोचण्याची शक्यता. सातारा जिल्ह्यात गेल्या 4 दिवसापासून दमदार पाऊस. डेळेवाडी खिंडीमध्ये दरड कोसळल्यानं वाहतूक ठप्प. कृष्णा वेण्णा नदीत पूरस्थिती. जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट. मुसळधार पावसामुळे रत्नागिरीच्या पोमेंडी खुर्द गावात दरड कोसळली. घरांची पडझड तर 2 वर्षाच्या मुलासह 3 जण जखमी. सिंधुदुर्गातही धुवाधार. पाकिस्तानचा अमानवी चेहरा समोर. हवामानाचा फटका बसलेल्या दिल्ली श्रीनगर विमानाला हवाई हद्द वापरू देण्यास नकार. विमानात 220 प्रवाशांसह तृणमूल काँग्रेसच्या खासदारांचा प्रवास. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची टिम कुक यांना धमकी. आयफोनचं उत्पादन अमेरिकेत घ्या अन्यथा कर भरा. ट्रम्प यांचा ऍपलला इशारा. अमेरिकेच्या हार्वर्ड विद्यापीठात परदेशी विद्यार्थ्यांना प्रवेश नाही. डोनाल्ड ट्रम्प यांचा धक्कादायक निर्णय. कॅम्पसमध्ये हिंसाचार, जीवविरोधी भावनांना प्रोत्साहन. चीनी कम्युनिस्ट पक्षाशी समन्वय साधल्याचा विद्यापीठावर आरोप.